वृश्चिक राशी फेब्रुवारी 2026 पासून 7 पिढ्यांची वाट पाहणं संपेल. विरोधक गुडघे टेकतील. वृश्चिक राशीवाळा, कठीणाई जितकी मोठी असेल ती पार करण्यामध्ये महिमाही तितकीच जास्त असेल. ही ओळ कुठलीही म्हण नाही, ही वृश्चिक राशीवाळ्यांच्या मागील 30 महिन्यांची खरी स्थिती आहे. तुम्ही ते लोक आहात जे बाहेरून शांत दिसता, पण अंतर्मनात भावना एक ज्वालामुखी घेऊन चालता. मला माहीत आहे की शनीच्या ढय्याने आणि मागील 2.5 वर्षांच्या संघर्षाने तुम्हाला तुटवले आहे, परखले आहे. पण आता ती परीक्षा समाप्त होत आहे. स्वागत आहे तुमचे 2026च्या सर्वात महत्त्वाच्या ज्योतिषीय विश्लेषणात. ग्रहांची चाल स्पष्ट संकेत देत आहे की 2026 तुमच्या जीवनाचा फक्त नवीन वर्ष नाही, तर कर्मांचा नवीन वळण आहे. हे वर्ष आहे जे तुमच्या मागील 10 वर्षांच्या संघर्षाचे हिशोब व्याजासह परत देईल. पण सावध रहा, ही जिंकणं थाळीत मांडून मिळणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कोणतेही सामान्य भविष्यकथन नाही, तर येणाऱ्या 12 महिन्यांची एक अचूक रणनीती देणार आहोत. आम्ही जाणून घेऊ की वर्षाच्या सुरुवातीला बनणारा एक दुर्लभ योग तुम्हाला संपत्ती देईल, पण तुमच्या नजीकच्या लोकांना तुमच्यापासून दूर करू शकतो. आम्ही समजून घेऊ की एप्रिलमध्ये तुम्हाला कोणत्या विश्वासघातापासून बचाव करावा, जेणेकरून तुम्ही जूनमध्ये आणणाऱ्या त्या अमृत वर्षाचा लाभ घेऊ शकाल, जे देवगुरु बृहस्पती तुमच्यासाठी घेऊन येत आहेत. जर तुम्ही 2026 मध्ये फक्त जगणे नाही, तर राज्य करायचे असेल, तर या व्हिडिओचा एकही क्षण सोडण्याची चूक करू नका. चला, ग्रहांच्या या खेळाला समजून घेऊ. मित्रांनो, कोणत्याही वर्षाचे भविष्यकथन समजून घेण्यासाठी आपल्याला ती बिसात समजून घ्यावी लागेल, जी ग्रहांनी तुमच्यासाठी मांडली आहे. 2026 मध्ये 3 प्रमुख ग्रहगोचर बदल होत आहेत, जे थेट वृश्चिक राशीच्या भाग्यावर परिणाम करतील. सर्वात पहिले आणि सर्वात मोठे बातमी, तारीख नोंद करा. 2 जून 2026 हा तो दिवस आहे जेव्हा पासा पलटेल. देवगुरु बृहस्पती आपल्या उच्च राशी कर्कमध्ये प्रवेश करतील. वृश्चिक राशीसाठी गुरु आपल्या भाग्यस्थान म्हणजे 9व्या भावात बसतील. ज्योतिषाचा सिद्धांत आहे की जेव्हा भाग्याच्या घरात उच्च गुरु बसतो, तेव्हा तो पारसाचे काम करतो. तुम्ही मातीला स्पर्श कराल तर ती सोन्यात बदलेल. ही एक दुहेरी शक्तीसारखी स्थिती असेल, जिथे तुमची मेहनत आणि ईश्वरी कृपा एकत्र काम करतील. जून नंतरचा काळ तुमच्या पिढ्यांसाठी संपत्ती निर्मितीचा वेळ आहे. त्यानंतर 2026 मध्ये शनिदेवाची स्वतःची स्थिरता तुमच्यासाठी वरदान आहे. ते संपूर्ण वर्ष मीन राशीमध्ये म्हणजे तुमच्या 5व्या भावात राहतील. ज्योतिषात सूत्र आहे, स्थान वाढवा शनी. 5वा भाव बुद्धी, विवेक आणि सोपी कमाईचा आहे. शनी येथे बसून तुम्हाला एक स्पष्ट संदेश देत आहेत की जर तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि शिस्त योग्य वापरली तर धनाचा प्रवाह थांबणार नाही. पण शनी येथे एक छलनी देखील लावत आहेत. जे संबंध किंवा लोक तुमच्या जीवनात खोटे आहेत, ते 2026 मध्ये तुमच्यासोबत पुढे जाऊ शकणार नाहीत. पण येथे एक इशारा देखील आहे. राहू वर्षाच्या मोठ्या भागात तुमच्या 4थ्या भावावर परिणाम करेल. हे धोक्याचे संकेत आहे. फेब्रुवारी आणि मे दरम्यान हे तुमच्या घरगुती सुख आणि माताजीच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. राहू येथे तुम्हाला मानसिक अस्वस्थता आणि छाती किंवा फुफ्फुसाशी संबंधित रोग देऊ शकतो. येथे तुम्हाला विशेषतः सतर्क राहण्याची गरज आहे. आता वर्षाच्या सुरुवातीबद्दल बोलूया. वर्षाची सुरुवात एका दुर्लभ संयोगाने होत आहे, ज्याला चतुर्ग्रही योग म्हणतात. मंगळ, सूर्य, शुक्र आणि बुध हे 4 शक्तिशाली ग्रह तुमच्या धनभावात एकत्र बसले आहेत. याचा थेट अर्थ मोठ्या प्रमाणात धन येईल, पैसा येईल आणि बरीच येईल. पण येथे एक पेच आहे. सूर्य आणि मंगळसारखे उष्ण ग्रह जेव्हा धनभावात बसतात, तेव्हा ते वाणीमध्ये कडवटपणा आणि अहंकार भरतात. आता आपण त्या भागाकडे येऊ ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. चला, जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचा प्रवास पार करूया. मी तुम्हाला सांगणार आहे की कधी एक्सेलरेटर दाबायचा आणि कधी ब्रेक लावायचा. जानेवारी 2026 ची सुरुवात थंड इंजिनसारखी असेल. जसे हिवाळ्यात गाडी सुरू होण्यासाठी वेळ लागतो, तसेच जानेवारीमध्ये तुम्हाला वाटेल की तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण गाडी पुढे जात नाही. पण घाबरू नका. सडन फायनान्शियल गेन म्हणजे अचानक धनलाभ योग आहे. हे पैसा कोणत्या जुन्या गुंतवणूक किंवा अडकलेल्या कामातून येऊ शकतो. जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा महिना बौद्धिक वाढीचा आहे. जर काही परीक्षा असेल तर यश निश्चित आहे. संबंधांमध्ये कपल्समधील प्रेम वाढेल, पण वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आता थोडी सतर्कता गरजेची आहे. फेब्रुवारी 2026 हा महिना एक वॉर्निंग बेल आहे. राहूचा संपूर्ण प्रभाव तुमच्या 4थ्या भावावर आहे. याचा काय परिणाम होईल? पहिले, आरोग्य. तुमच्या छाती, फुफ्फुसा आणि हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जर श्वास घेण्यास थोडीही अडचण असेल तर दुर्लक्ष करू नका.
दुसरे घरगुती जीवन. घरात अनावश्यक कलह होऊ शकतो. होऊ शकते माताजीचे तब्येत अचानक बिघडले आणि त्यामुळे तुम्ही तणावात येऊ शकता. फेब्रुवारीचा मूळ मंत्र आहे प्रतिक्रिया देऊ नका, शांतता राखा. मार्च येत येत गोष्टी सुधारायला लागतील. जे काम जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अडकले होते ते मार्चमध्ये पूर्ण होतील. माताजीच्या तब्येतीत सुधारणा होईल आणि पितृसंपत्तीशी संबंधित वाद मिटू लागतील. येथे एक विशेष योग तयार होत आहे, गुरुचा 8व्या भावावर प्रभाव. याचा अर्थ तुम्हाला सिक्रेट मनी किंवा अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. हे शेअर मार्केट किंवा विमा पैशाचे असू शकते. पण एक सल्ला, मार्चमध्ये लांब पल्ल्याची यात्रा टाळा, हे कष्टदायक होऊ शकते. मित्रांनो, मी तुम्हाला भीती दाखवू इच्छित नाही, पण ज्योतिषाचे काम आहे तुम्हाला येणाऱ्या खड्ड्यांबद्दल आधी सांगणे. एप्रिल 2026ची थीम आहे विश्वासघात. तुमचे राज लीक होऊ शकतात आणि हे लीक कोणी करेल? असा कोणीतरी जो तुमच्या खूप जवळ आहे, तुमचा इनर सर्कल. शक्य आहे बिझनेस पार्टनर तुमच्या पाठीमागे काही खेळ खेळेल किंवा काही मित्र तुमच्या पर्सनल गोष्टी सगळ्यांनाच सांगतील. त्यामुळे एप्रिलमध्ये माझा एकच सल्ला आहे, ट्रस्ट नो वन. तुमचे पासवर्ड, तुमच्या लॉकरची चावी आणि तुमच्या हृदयातील गोष्ट फक्त स्वतःकडे ठेवा. पण चांगली गोष्ट म्हणजे आर्थिक दृष्टीने एप्रिल शानदार राहील. आकस्मिक लाभाचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी देखील हा गोल्डन महिना आहे. मे महिना थोडं जड राहील. एकतर ग्रहणाचा प्रभाव आणि वरती राहू. तुमच्या मनात खूप भ्रम असेल. तुम्ही ठरवू शकणार नाही की नोकरी बदलावी की नाही, संबंध ठेवावा की तोडावा. यावेळेस घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात कारण तुमचे निर्णय धुंद राहतील. तरीही या महिन्यात शत्रुहंत योग देखील तयार होत आहे. म्हणजे तुमचे शत्रू काही करू शकणार नाहीत, पण प्रयत्न नक्की करतील. तुम्हाला तुमच्या राग आणि ओव्हर थिंकिंगवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आणि नंतर येतो तो महिना ज्याची इंतजार प्रत्येक वृश्चिक राशीवाल्याने करावी लागते. 2 जून 2026, देवगुरु बृहस्पतीचा कर्क राशीमध्ये प्रवेश. मित्रांनो, इथून तुमची खरी फिल्म सुरू होते. याला द टर्न अराउंड असे म्हटले आहे. ज्या आजारांनी तुम्हाला त्रास दिला ते निघायला लागतील. जे पैसे अडकले होते ते येऊ लागतील. समाजात जी बदनामी किंवा अपमानाची भीती होती ती आता सन्मान आणि प्रतिष्ठेत बदलेल. जून महिना तुमच्या व्यक्तिमत्वात असा चुंबकीय आकर्षण आणेल की लोक तुमची गोष्ट ऐकायला भाग पाडले जातील. जुलैमध्ये तुम्ही जाणाल की एप्रिलमध्ये जे फसवेपण मिळाले ते तुम्हाला तोडलं नाही तर मजबूत केलं. या महिन्याचं थीम आहे लर्निंग ओव्हर अर्निंग. यावेळेत तुमच्या कौशल्यांवर काम करा, काही नवीन कोर्स करा, काहीतरी नवीन शिका. पैसा तर येईल, पण ज्ञान या महिन्यात जास्त आवश्यक आहे. ऑगस्ट 2026 हा वर्षातील सर्वात शक्तिशाली महिना आहे. का? कारण तुमचा लग्नेश मंगळ एका विशेष स्थितीत येऊन नीचभंग राजयोग तयार करत आहे. याला रॉयल सक्सेस म्हणतात. हा मिडास टचचा काळ आहे. तुम्ही जे काही काम हाताळाल ते सोन्यात बदलेल. जर तुम्ही कोणती नवीन फॅक्टरी उभारू इच्छित असाल, नवीन बिझनेस सुरू करायचे असेल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचे काम करायचे असेल तर ऑगस्टपेक्षा उत्तम वेळ नाही. जुने शत्रू आणि जुनी भयानक स्वप्न परत येऊ शकतात. पण हे फक्त एक कॉस्मिक टेस्ट आहे. तुम्ही सहजपणे जिंकाल. सप्टेंबरमध्ये नशीब 100% तुमच्या बाजूने आहे. हा वेळ अडकलेला धन परत आणण्याचा आहे. जर कोणीतरी तुमच्याकडून कर्ज घेतले आणि परत केले नाही तर सप्टेंबरमध्ये त्याच्याकडून कडक मागणी करा. पैसा परत मिळण्याचे संपूर्ण योग आहेत. सरकारी काम जे वर्षांपासून अडकले होते ते या महिन्यात क्लिअर होतील. बँक बॅलन्स वाढेल. पण एक चेतावणी, ईर्ष्यापासून बचाव. इतरांच्या प्रगती पाहून ईर्ष्या करणं तुमच्या नशिबाला ब्लॉक करू शकता. ऑक्टोबर येत येत तुम्ही पाहाल की जीवन ट्रॅकवर आले आहे. तुमची कोणतीही मोठी मनोकामना या महिन्यात पूर्ण होईल. पण सावध रहा, ऑक्टोबरमध्ये तुम्हाला इतरांच्या भांडणात पडू नये. साक्षीदार बनलात तर त्रास पडेल. कुटुंबात मोठ्या भाऊ-भगिनींसोबत संबंध खूप मधुर होतील. नोव्हेंबरमध्ये राहू आपली राशी बदलून मकरमध्ये जाईल. याचा थेट परिणाम तुमच्या करिअरवर होईल. तुमच्या डिसिजन मेकिंगची गती खूप वेगाने वाढेल. मोठे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट्स किंवा टेंडर मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर कोणता मोठा ऑर्डर तुमची वाट पाहत आहे. आणि वर्षाचा शेवट म्हणजे डिसेंबर फळप्राप्तीचा काळ आहे. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या नवीन घरात असाल. जर तुम्ही जुनी गाडी चालवत असाल तर नवीन गाडी घराबाहेर उभी असेल. आणि सर्वात महत्त्वाचे संबंध. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान विवाहाचे खूप प्रबळ योग आहेत. जर तुम्ही सिंगल आहात तर शहनाई वाजण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवाहित आहात तर संततीच्या सुखाची आनंदाची बातमी मिळू शकते. 2026चा शेवट विजेत्याप्रमाणे असेल. आपण महिन्यांची यात्रा पार केली आहे. आता जीवनाच्या 4 मुख्य स्तंभांना सखोलपणे समजून घेऊ. कारण डेटा सेटमध्ये काही अत्यंत सूक्ष्म चेतावण्या लपवलेल्या आहेत. सर्वप्रथम धन आणि संपत्ती. वृश्चिक राशीतील व्यक्तींसाठी 2026साठी पैशांसाठी एक गोल्डन रूल लिहा. पैसा सतत येईल पण तो तितक्याच वेगाने निघूनही जाईल. तुम्हाला एक विशेष चेतावणी दिली गेली आहे.
रोख जमा करू नका. जर तुम्ही बँकेत पैसे जमा केले तर ते कुठेतरी खर्चात जाईल. उपाय असा आहे की पैसे मिळताच त्याला ॲसेटमध्ये बदला. सोने खरेदी करा, जमिनीची किस्त भरा किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवा. लिक्विड कॅश संपवा. एक आणखी गोष्ट, वर्षाच्या शेवटी तुम्हाला पितृक संपत्तीचा मोठा हिस्सा मिळू शकतो, तोही कोणत्याही वादाशिवाय. करिअरमध्ये 2026 ऑटोमेशनचे वर्ष आहे. जे लोक AI, टेक किंवा अशा बिझनेसमध्ये आहेत जिथे काम ऑटोमॅटिक होते ते खूप पैसे कमावतील. नोकरी करणाऱ्यांसाठी एप्रिल ते डिसेंबर हा काळ प्रमोशन आणि नवीन नोकरीसाठी आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठीही ग्रह उंचीवर आहेत. पण बिझनेसमध्ये पार्टनरशिप करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. डेटा सेट सांगतो की तुम्ही तुमच्या पार्टनरवर नेहमी शंका कराल आणि ही शंका बिझनेस खराब करू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन हे सर्वात संवेदनशील भाग आहे. येथे 2 गोष्टी आहेत. 1. तुमचे स्वामी मंगळ आहेत, जे अग्नी आहेत. 2. डेटा सेट सांगतो की संबंध फक्त पलटतील नाहीत तर मुळापासून हलतील. याचे कारण तुमची वाणी आहे. रागात बोललेले एक कडवा शब्द 10 वर्ष जुने संबंध तोडू शकतो. सिंगल्सना वर्षाच्या सुरुवातीला नवीन लोक भेटतील, पण तुम्हाला ट्रस्ट इश्यूज राहतील. खरे प्रेम वर्षाच्या शेवटी ऑक्टोबरनंतर मिळण्याची अपेक्षा आहे. विवाहित लोकांमध्ये संबंध खूप गहिरा होतील. एक सोलमेटसारखी समजूत असेल, पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही एप्रिल आणि मेच्या तुफानांना सहन कराल. आता मी माझ्या समाजाच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभाची चर्चा करतो. आपली माताए, बहिणी आणि गृहिण्या. अनेकदा राशीफळात तुमची गोष्ट स्वतंत्रपणे सांगितली जात नाही, पण वृश्चिक राशीच्या गृहिण्यांसाठी 2026 एक अत्यंत रोचक आणि आव्हानात्मक वर्ष आहे. ग्रहांची चाल तुमच्या किचनपासून ते लॉकरपर्यंत प्रत्येक गोष्टीला प्रभावित करत आहे. पहा, वर्षाच्या सुरुवातीला विशेषतः फेब्रुवारी आणि मेमध्ये राहू तुमच्या 4थ्या भावाला प्रभावित करेल. 4था भाव घराच्या सुखाचा आहे. याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल. तुम्ही अनुभवशील व्हाल की तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी खटत आहात, पण तुम्हाला ती प्रशंसा मिळत नाही ज्यासाठी तुम्ही हक्कदार आहात. तुम्हाला अपमानित वाटू शकते. लहान लहान गोष्टी तुम्हाला चुभू शकतात. सल्ला असा आहे की या काळात भांडण करू नका. हे राहूचे भ्रम आहे. तुम्ही घराचा धुरी आहात. जर तुम्ही हल्लेत तर संपूर्ण घर हल्ले जाईल. गृहिण्यांसाठी अनेकदा एक सिक्रेट सेव्हिंग्ज असते. त्यात एक मोठी चेतावणी आहे. तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना पैसे उधार देऊ नका. यावर्षी कोणता जवळचा नातेवाईक, शेजारी किंवा मित्र तुमच्याकडून पैसे मागेल. ते खूप गरज दाखवतील, पण लक्ष ठेवा, जर तुम्ही तुमची सेव्हिंग्ज दिली तर ती पैसे परत येणार नाहीत आणि संबंधही बिघडतील. म्हणून तुमची जमा ठेव सुरक्षित ठेवा. एक चांगली बातमी ही आहे की यावर्षी घराची नूतनीकरण किंवा रेनोव्हेशन करण्याचे प्रबळ योग आहेत. तुम्ही घर सजवण्यात, पेंटिंग करवण्यात किंवा इंटिरियर बदलण्यात खूप रस घेणार. ज्या गृहिया आपले घर खरेदी करायचे किंवा शिफ्ट करण्याचे स्वप्न पाहत होत्या, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ते स्वप्न पूर्ण होऊ शकते. हे वर्ष तुमच्या होम मॅनेजमेंट स्किल्स सुधारेल. वृश्चिक राशीच्या महिलांसाठी फक्त घरापुरते मर्यादित राहणे नाही. जुलै महिना लर्निंगचा आहे. जर तुम्ही कोणती कुकिंग क्लास, योगा क्लास किंवा ऑनलाईन बिझनेस सुरू करू इच्छित असाल तर हे वर्ष सर्वोत्तम आहे. तुमच्या हॉबीजना इन्कममध्ये बदलण्याची वेळ आली आहे. पण आरोग्यासंबंधी एक चेतावणी आहे. उजव्या पायात इजा आणि अतिशय थकवा होण्याची शक्यता आहे. कामाच्या धकाधकीमध्ये तुमचे आरोग्य दुर्लक्षित करू नका. पायात वेदना असल्यास लगेच विश्रांती घ्या. एक गहन गोष्ट म्हणजे यावर्षी कुटुंबातील कोणीतरी चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. त्यावेळी तुम्हीच ती व्यक्ती असाल जी आपल्या बुद्धिमत्तेने आणि अंतर्ज्ञानाने त्याला योग्य मार्गावर आणेल. यावर्षी तुमची भूमिका मार्गदर्शक आणि हीलरची राहील. आता आरोग्याबद्दल बोलू. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष रिकव्हरीचे आहे, पण काही विशेष अवयवांवर लक्ष द्यावे लागेल. उजव्या पायात इजा याची स्पष्ट चेतावणी आहे. चालताना किंवा गाडी चालवताना काळजी घ्या. याशिवाय फेब्रुवारी आणि जुलैमध्ये कान, नाक, घसा आणि पोटाच्या समस्या होऊ शकतात. मानसिकरित्या ओव्हर थिंकिंग आणि स्वतःला नुकसान करणे हीच तुमची सर्वात मोठी समस्या असेल. यापासून सावध रहा. मित्रांनो, समस्या असेल तर उपायही आहेत. आपल्या वैदिक ज्योतिषात उपायांचे मोठे महत्त्व आहे. डेटा सेटच्या आधारे 2026 साठी तज्ज्ञांनी सुचवलेले हा महाउपाय तुमच्यासाठी ढालसारखा काम करेल. पहिले आहे भावनात्मक उपाय. वृश्चिक राशीतील लोक आपली भावना आत ठेवतात, जी विषारी बनते. उपाय असा की महिन्यातून एकदा रात्री कागद घ्या, त्यावर तुमचे सर्व सिक्रेट्स, तुमचा दुःख, तुमचा राग लिहा आणि नंतर तो कागद जाळा. हे तुमचा मानसिक ताण कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. दुसरे, मंगळाची शांती. तुमचा राग नियंत्रित करण्यासाठी आणि मंगळाला शुभ करण्यासाठी महिन्यातून एकदा लाल मसूर किंवा राजमा गरीब किंवा गरजू व्यक्तीस दान करा.
जर तुम्हाला घर बनवायचे असेल तर चालू असलेल्या मंदिरात विटा, वाळू, सिमेंट किंवा दगडाचे दान करा. हा उपाय तुम्हाला भूमी, भवनाचा सुख देईल. तिसरे, हनुमान आराधना. तुमचे आराध्य हनुमानजी आहेत. नियम ठरवा. प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिराला जा. वर्षात किमान एकदा किंवा शक्य असल्यास महिन्यातून एकदा सुंदरकांड वाचा. सालासर बालाजी किंवा मेहंदीपूर बालाजीसारख्या सिद्ध मंदिरांचे दर्शन यावर्षी तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. एक अजब पण आवश्यक उपाय म्हणजे इतरांच्या घरी मीठ खाऊ नका. प्रयत्न करा की इतरांच्या घरचे मीठ तुम्ही न खाऊ, जेणेकरून तुमच्यावर कोणतेही मिठाचे कर्ज किंवा नकारात्मक ऊर्जा येऊ नये. आणि हो, तुमची गाडी कोणालाही देऊ नका आणि कोणाचीही गाडी मागू नका. तर मित्रांनो, हे होते वृश्चिक राशीचे 2026चे संपूर्ण हाल. हे वर्ष निर्णय घेण्याचे आहे. हे वर्ष बदलाचे आहे. ग्रह तुम्हाला सर्व काही देण्यास तयार आहेत जे तुम्ही 2025मध्ये गमावले होते. फक्त तुमच्या वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. लक्ष ठेवा, एप्रिलमध्ये फसवणूक होऊ शकते, पण जून नंतर मिळालेली विजय जग बघेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि हनुमानजीचा हात धरून ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटले की ही माहिती तुमच्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकते, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय बजरंगबली किंवा हर हर महादेव लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. तुमच्या वृश्चिक राशीच्या मित्रांशी आणि कुटुंबासह शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ईश्वरापासून प्रार्थना करतो की 2026 तुमच्या जीवनासाठी सर्वात उत्कृष्ट वर्ष ठरेल. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत हर हर महादेव. जय श्री महाकाल.